तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिश थाली। त्याच्यात आहे जवळ्याचा रस्सा, बोंबलाचा फिकट रस्सा आणि जवळ्याचे पराठे। सगळ्यात आधी आपण जवळ्याचा रस्सा बघणार आहे। इकडे घेतलेत मी बारीक चिरलेला एक टोमॅटो, त्याच्यात टाकणार आहे हे सगळे मसाले। याच्यात आहे हळद, मीठ, मिरची, धना जिरा पावडर आणि काळ्या धन्याचा मसाला। तर सगळे हे मसाले याच्यात टाकूया। हे सगळे मसाले आपण याच्यात टाकणार आहोत। तर याच्यात ॲड करणार आहे खोबऱ्याचा मसाला आणि अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट। आणि आता आपण देऊया फोडणी। तर इथे मी टाकले थोडंसं तेल। तेल थोडंसं गरम होऊ द्या। तेल गरम झालं आता आपण याच्यात टाकूया हा मसाला। आता हा मसाला आणि टोमॅटो पूर्णपणे नरम होऊ द्या तेलातच। तर हे टोमॅटो तेलात गळतपर्यंत आपण बोंबलाचं फिकट पाणी बनवून घेऊया। इथे आपण पूर्ण फिश थाली बनवणार आहोत। इकडे मी कढई घेतली, कढईत टाकते 2 वाटी पाणी। पाण्यातच आपण मसाले टाकणार आहे। सगळ्यात आधी टाकते मी हळद, मिरची, मीठ चवीनुसार, अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट। थोडंसं फिरवून घ्या। मग मी त्याच्यात टाकले थोडंसं तेल, 1 ते 1.5 चमचापर्यंत। मग एक उकळा आल्यावर मी याच्यात टाकलेत बोंबील आणि बोंबीलला जास्त शिजवायचं नाहीये, एक उकळा आल्यावर लगेच काढून टाकायचं। इथे आलाय उकळा आणि टाकते कोथिंबीर। कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहे। हे आपलं बोंबलाचं फिकट पाणी आहे रेडी। इथे तेलात टोमॅटो गळले, थोडंसं पाणी टाकलंय मी। आता याच्यात टाकणार आहे जवळ्या। जवळ्या टाकून 2 ते 3 मिनिटच शिजवून घ्या, जास्त वेळ शिजवू नका। हे शिजल्यावर याच्यात टाकली आहे कोथिंबीर। आता आपण बनवणार आहोत पराठे। त्याच्यासाठी कढईत टाकवलं तेल, किसलेला कांदा आणि टोमॅटो टाकलाय फोडणीला, फिरवून घेतलंय। कांदा आणि टोमॅटो छान परतला की मग त्याच्यात टाकणार आहे मी मसाले, अद्रक लसणाची पेस्ट, धना जिरा पावडर, हळद, मीठ आणि मिरची। मसाले टाकून परतून घ्या। आता याच्यात टाका जवळ्या। आता याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्या थोडं पाणी न टाकता। मग आपलं स्टफिंग रेडी आहे पराठ्यासाठी। तर सगळ्यात आधी लाटून घेऊया चपाती थोडीशी। आता याच्यात भरणार आहे मी हे जवळचं स्टफिंग। असं करून घ्या आणि आता पराठे लाटा। पराठे खरपूस असे भाजून घ्या, मग तुमची फिश थाली आहे। तर या थालीमध्ये आहे ते जवळ्याचं कालवण, बोंबलाचा फिकट रस्सा आणि हे आहेत जवळ्याचे पराठे। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल। आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।